शहराच्या गुन्हेगारीमध्ये कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा गजा मारणे याला पुन्हा एकदा जामीन मिळालेला आहे। यापूर्वी सुद्धा अनेक प्रकरणांमध्ये गजा मारणे हा तुरुंगात गेला होता, पुन्हा बाहेर आला होता आणि अशाच पद्धतीने आता आणखी एका गुन्ह्यामधून त्याला जामीन मंजूर झालेला आहे। आपण बघितलं होतं की मागे सुद्धा एका प्रकरणामध्ये गजा मारणे हा आत होता आणि ज्यावेळी मुंबईमधून तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा मोठ्या संख्येने त्याने टोळक्यांची मोठी रॅली जी आहे ती काढली होती आणि तेव्हा सुद्धा त्याच्यावर खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता। आणि या प्रकरणानंतर आता पुण्यातल्याच एका प्रकरणामध्ये 9 महिन्यांपूर्वी त्याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच गुन्ह्यामध्ये आता याला पुन्हा एकदा जामीन मंजूर झालेला आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे जाणून घेऊयात। मी मोना यनपुरे आणि आपण पाहताय सिविक मिरर। फेब्रुवारी महिना होता आणि पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला। देवेंद्र जोग असं या व्यक्तीचं नाव होतं। हा केवळ देवेंद्र जोग हा IT इंजिनियरच नव्हता, तर तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता आणि त्यासोबतच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय सुद्धा होता। याच्यावर गजानन मारणेच्या काही टोळक्यांनी हल्ला केला होता आणि या हल्ल्यानंतर हा जो देवेंद्र जोग आहे तर त्याच्या घरी जाऊन मुरलीधर मोहोळ यांनी त्याची भेट सुद्धा घेतली होती। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि ज्या टोळक्याने याला मारहाण केली होती तर या टोळक्याने मारहाण करत असताना गजानन मारणेच्या टोळीतले हे सदस्य असल्याचा उल्लेख सुद्धा केला होता। त्यामुळेच या प्रकरणामध्ये गजानन मारणेचं नाव चर्चेत आलं आणि त्यानंतर कोथरूड पोलिसांनी गजानन मारणेला हजर राहण्याचे आदेश दिले होते। मात्र 4-5 दिवसांनंतरही गजानन मारणे हजर न झाल्यामुळे त्यांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आणि त्यानंतर स्वतःहून गजा मारणे 4 दिवसांनंतर सरेंडर झाला। याच प्रकरणामध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आणि त्याला पुन्हा एकदा तुरुंगात टाकण्यात आलं होतं। या 9 महिन्यांमध्ये विशेष न्यायालयामध्ये मोक्क्याच्या विशेष न्यायालयामध्ये अनेक सुनावण्या पार पडल्या आणि त्यानंतर आजच्या सुनावणीनंतर गजा मारणे जो आहे तर त्याला जामीन मिळालेला आहे। मात्र पुणे पोलीस खरंच आता गजा मारणेला बाहेर ठेवणार का हा प्रश्न उपस्थित होतो, कारण काहीच दिवसांपूर्वी गजानन मारणेचा सहकारी आणि त्याच्या टोळीतला राईट हँड मानला जाणारा रुपेश मारणे जो आहे त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली होती। त्याच्याकडे सुद्धा काही पिस्टल्स मिळून आला होता। त्यामुळे आता गजा मारणेला खरंच बाहेर ठेवणार की एखाद्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकवून पोलीस त्याला पुन्हा गजाआड टाकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर। हे बघा, 277 दिवसापूर्वी एका छोट्या किरकोळच्या रस्त्यावरची भांडणं झाली होती। त्याच्यामध्ये माझे अशील जे आहेत गजानन मारणे त्यांच्या विरुद्ध मोक्यासारखी गंभीर कारवाई केली होती। मोक्याला जे काही पॅरामीटर्स लागतात, मोका लावताना ज्या काही अटी तरतुदीत वगैरे त्याचं कुठेही पालन केलं नव्हतं। या सगळ्या गोष्टी आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरून आज त्यांची 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावरती मुक्तता करण्यात आलेली आहे। नाही, परंतु तो जो गुन्हा होता त्याच्यामध्ये स्वतः गजानन मारणे होते, त्यांनी कट केला असं देखील त्या जो गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं, किंवा यांनीच फूस लावली, त्याच्यामध्ये इतर आरोपी होते त्यांनी मारहाण केली असं म्हटलं। पहिल्यापासून आम्ही सांगितलं होतं की हे पूर्णतः खोटं बनावट आहे, कुठलीही फूस लावली नव्हती, कुठलंही सांगितलं नव्हतं, काही नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत।